गुड मॉर्निंग फ्रेंड्स, कसे आहात सगळे. तर फ्रेंड्स, आज मी यांना म्हटले बाहेरून नाश्ता घेऊन या. हे येत होते नाश्ता घेऊन, पण त्यांना नेमकं उशीर झाला. पावसामुळे जरा उशीर होते, ट्रॅफिक वगैरे लागले. आणि मला तर खूप जाम जोरात भूक लागली, कारण सकाळी 6-6:30 वाजेपासून उठली आहे मी आणि खूप भूक लागली आहे. आता जाते, काय नाश्त्याची वाट बघत नाही, कारण यांना किती वेळ लागेल किती नाही. तर आता जाते आणि मस्त आपली नेहमीचा आपला नाश्ता, चहा चपातीचा नाश्ता बनवते. कंटिन्यूस पाऊस 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 पाऊस, काय थांबायचं आता नावच घे नाही. गणपती येत आहेत ना आता, त्यामुळं पाऊस पडणारच असं मला वाटतं, म्हणजे असं म्हणतात. घेते आता चपातीचं पीठ पण संपलेलं, पीठ मळते. जास्तच पीठ घेतले. मस्त आता असे गरम गरम चहा चपाती बनवून घेते. चहा ठेवलाय उकळायला. बाहेर मस्त पाऊस, गरम गरम चहा चपाती, नाश्त्याची वाट बघून माणूस मरून जायचं इथे. अशी चाराची केली. चपाती खायची गरम गरम, याचं खाऊन पिऊन काय लाईफमध्ये माणूस कधी मरतो त्याचा तपास नसतो. बघा, चला घेते मी बनवून चपाती, करते नाश्ता मस्तपैकी. चहा पण झाला. या तुम्ही पण नाश्ता करायला. चला फ्रेंड्स, एवढी भूक लागलेली ना. आणि मला कसं आहे, मी सकाळी उठले ना, खायला लागतं मला.
मी नाही डाएट बिएट काय करत, मस्त तूप लावून चपाती फुल मस्त डबा काही नाश्ता करत. आज काय माहिती यांना खूप टाईम लागला यायला, नाही तर सकाळी लवकर येतात ना, नाश्ता घेऊन येतात. रोज रोज नाही काय, कधीतरी. पण मी आज असं थांबले ना नाश्ता करायला, रोजचं असं डिपेंडेंट नाही राहत. आणि आज उशीर झाला, माझी चिडचिड होते मला नाश्ता वगैरे असं सकाळी खायला वगैरे नाही भेटलं ना. पहिल्यापासून सवय ना त्याच्या. चला घेते नाश्ता करून, भेटू पुढे. दुपारचं जेवण वगैरे काय बनवायचं काय नाही. तर फ्रेंड्स, आज मी भेंडीची भाजी, वरण, चपाती आणि भात बनवलाय. फ्रेंड्स, सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण वगैरे सगळं झाल्यानंतर मी म्हणजे कामं वगैरे आपले नेहमीच्या आवरल्यानंतर पूर्णपणे आराम घेतला. कारण बाहेर खूप मुसळधार पाऊस वगैरे होता, तर वातावरण एकदम असं शांत थंडगार. तर मी आज खूप आराम केला. म्हणजे आपल्या स्वतःसाठी पण थोडासा वेळ पाहिजे ना, की आपण नेहमी उठलं की तेच काम, उठलं की. तर म्हटलं आज मी फक्त रिलॅक्स, आज काहीच काम केलं नाही, कारण आपल्या स्वतःला पण थोडा वेळ, थोडंसं आपल्या रिलॅक्सेशन म्हणून मग मी आज काहीच म्हणजे करण्याची इच्छाच नाही झाली. तर फ्रेंड्स, माझं नाश्ता, जेवण हे घरातली सर्व कामं झाल्यानंतर आज मी फक्त माझ्यासाठी वेळ दिलेला. कारण आपण सगळ्यांनी आपल्या स्वतःसाठी थोडा वेळ तर दिलाच पाहिजे. आपण दिवसभरामध्ये एवढी सगळी कामं करतो, दुसऱ्यांसाठी कामं करतो, आपल्यासाठी थोडाफार वेळ दिला पाहिजे. स्वतःसाठी वेळ देणं खूप गरजेचं आहे. रोज थोडा वेळ स्वतःसाठी दिला तर शारीरिकदृष्ट्या आणि मानसिकदृष्ट्या आपण निरोगी राहतो. मग ते आपण कुठलं एखादं गाणं ऐकून म्हणा, किंवा म्युझिक म्हणजे तेच, आणि मूवी बघून, किंवा कोणाला वेब सिरीज काय आवडत असेल ते, किंवा कोणाला बागेमध्ये फिरायला आवडत असेल, कोणाला झाडं लावण्याची ह्याची त्याची आवड असेल, तर कोणी मस्त कॉफी घेऊन आपलं समोर गॅलरीमध्ये बसून, जसं की मी आपली कॉफी घ्यायची, किंवा कोमट पाणी किंवा चाय, जे समथिंग काय असेल ते, गॅलरीमध्ये जाऊन बसायचं निवांत, मस्त समोरचं नेचर बघत, पक्ष्यांचा आवाज, खाली गार्डनमध्ये लहान मुलं खेळत असतात त्यांना बघत. आपल्या स्वतःसाठी पण काहीतरी वेळ दिला पाहिजे, आपल्यामध्ये पण आपण मन आपलं रमवलं पाहिजे. स्वतःला रिलॅक्स होण्यासाठी वेळ द्या. जर आपण आपली काळजी घेतली तरच आपण दुसऱ्यांचीही काळजी घेऊ शकतो, आणि आपण आपल्या कामाला अजून काम चांगल्या पद्धतीने करू शकतो. सगळे आपली जी कामं असतात ती. त्यामुळे रोज रोज ते करून पण बायकांना कंटाळा येतो, तर थोडंसं आपल्यासाठी पण वेळ दिला पाहिजे. बस एवढंच माझं म्हणणं आहे. आणि सगळ्यांनी काळजी घ्या. आणि फ्रेंड्स, चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ बघा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.